तुमच्या आरोग्याबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। दारू न पिताही लिव्हर तुमचं आता खराब होऊ शकतं। तब्बल 80 कोटी लोकांना धोका असल्याचं प्रसिद्ध डॉक्टरांची माहिती आता समोर आली आहे। 2025 या मागील वर्षामध्ये जवळपास 3 लाख लोकांना लिव्हर खराब होऊन प्राण गमवावा लागला आहे। प्रत्येक वेळा आपण म्हणत असतो मी दारू पितच नाही, माझं मग लिव्हर कसं काय खराब होईल, मी दारू पिलोच नाही तर माझं लिव्हर खराब होऊ शकत नाही, असा सरसकट विचार प्रत्येक जणच करत असतो। परंतु दारू न पिताही 2025 या नुकताच सरलेल्या वर्षामध्ये 3 लाख लोकांना लिव्हर खराब होण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी झालेला आहे। एक घडलेली घटना तुमच्या सोबत या ठिकाणी आता सांगणार आहे। आमच्या एका मित्राला पोटात अचानक दुखत असल्याने दवाखान्यात आम्ही घेऊन गेलो। 1-2 टेस्ट केल्यावर असं लक्षात आलं की त्याचं लिव्हर आता खराब व्हायला सुरुवात झाली आहे। त्याला लिव्हर खराब होण्याच्या पहिल्या स्टेजचा आजार या ठिकाणी जडलेला आहे। डॉक्टरांनी त्याला विचारलं की तुम्ही अल्कोहोल किंवा दारूचं सेवन करता का, तर तो काडीचंही व्यसन या ठिकाणी त्याला कोणतंही नव्हतं, पण तरी देखील त्याचं लिव्हर खराब झालं होतं। आमचा देखील साहजिकच प्रश्न डॉक्टरांना असा होता की फक्त दारू पिणाऱ्यांचंच लिव्हर खराब होतं का, म्हणजे दारू न पिता याचं लिव्हर कसं काय खराब झालं। तर डॉक्टरांनी जी माहिती आम्हाला दिली ती ऐकून आम्ही सुद्धा हैराण झालो। डॉक्टर असं म्हणाले की दारूपेक्षाही भयानक अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या आहारात नियमितपणे घेत असतो। काही चुकीच्या सवयी आपल्याला अशा असतात की ज्यामुळे दारू न पिता सुद्धा आता या ठिकाणी तुमचं लिव्हर सुद्धा आता खराब होऊ शकतं। कारण या ज्या गोष्टी आहेत तर त्या दारू पिणाऱ्यापेक्षाही जबरदस्त लिव्हर खराब होऊ शकतं यामुळे। आणि ते असेही या ठिकाणी डॉक्टर म्हणाले की याचा धोका संपूर्ण भारतीय लोकांना आहे। कारण की खाण्याच्या या सवयी, खाण्याच्या या वस्तू जर लवकरात लवकर तुम्ही आता बंद केल्या नाहीत तर दारू न पिताही तुमचं लिव्हर आता या ठिकाणी खराब होऊ शकतं। आम्ही भरपूर चर्चा केली डॉक्टरांशी, भरपूर इंटरनेटवर सर्च केलं आणि माहिती तुमच्या समोर या ठिकाणी आता मांडत आहे। आज व्हिडिओच्या माध्यमातून असा कोणता लिव्हरचा या ठिकाणी आजार आहे की जो दारू न पिताही तुमचं लिव्हर आता खराब करतो, तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे, काय उपचार करायला पाहिजे, काय साधारणपणे काळजी तुम्ही आयुष्यभर घ्यायला पाहिजे, कोणते पदार्थ आहारातून बंद केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला लिव्हरचा आजार होणारच नाही। खूप संवेदनशील आणि खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या। कारण की जवळपास पूर्ण भारतीय म्हणजे 80 कोटी भारतीय लोकांना लिव्हर खराब होण्याचा धोका या ठिकाणी वाढलेला आहे। कारण की या सवय आपण नियमितपणे या ठिकाणी आता घेत आहोत, पण आपल्याला याबद्दल काहीच माहिती नाही आहे। याचं रूपांतर पुढे मोठ्या लिव्हर डिसीजमध्ये होऊ शकतं। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा, कारण दारू न पिताही लिव्हर खराब आता होऊ शकतं हे डॉक्टरांच्या माध्यमातून आता या ठिकाणी सिद्ध झालंय। आमच्या मित्राला आता या ठिकाणी अचानक पोटात दुखू लागलं आणि त्याला ॲडमिट केल्यानंतर आम्हाला हे समजलं की डॉक्टरांची चर्चा केली आणि डॉक्टरांनी जेव्हा त्याचं कारण सांगितलं तर आम्ही देखील हे कारण ऐकून हैराण झालो। ते म्हणले की दारू एक वेळ या ठिकाणी कमी इफेक्ट लिव्हरला करू शकते, पण या सवयी खाद्यपदार्थ हे जर तुम्ही अति प्रमाणात खाल्ले किंवा याचा वापर नियमितपणे आहारात केला, चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला तर तुमचं लिव्हर या ठिकाणी 100% आता खराब होऊ शकतं। तुम्ही नेहमी आजारी राहू शकता आणि कायमस्वरूपी या ठिकाणी हे तुम्हाला लिव्हर डॅमेज करू शकतं। तर मग आपण डिटेल्समध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया की कोणत्या सवयीमुळे दारू न पिताही तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं, तुमचं आरोग्य बिघडायला सुरुवात होऊ शकते, ज्या सवयी आपण कशा पद्धतीने बंद करू शकतो, काय उपाय तुम्हाला करायचे, डिटेल्स माहिती या ठिकाणी लगेच आपण जाणून घेऊया। आता तुम्हाला तर माहितीच आहे आजकाल फास्ट जीवन झालंय आणि आपली जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली जाऊ लागल्या। व्यायामाचा अभाव आणि उच्च कॅलरीयुक्त खाणं यामुळे आपल्याला भरपूर आजारांचा सामना करावा लागत आहे। डॉक्टरांना पैसे दररोज त्या ठिकाणी अनेकांना मोजावे लागत आहेत। बीपी, कोलेस्ट्रॉल वाढणं, शुगरची लेवल वाढणं यासारखे लाईफस्टाईल डिसीजेस आता या ठिकाणी सर्वात जास्त लोकांना होऊ लागलेत। मग जे काय नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हरचा जो काय आजार आहे तर या ठिकाणी वाढल्याचं डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे। म्हणजे दारू न पिता लिव्हर खराब होण्याचा आजार या ठिकाणी वाढलेला आहे, त्याला म्हणतात नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हरचा आजार। आता हा आजार म्हणजे नेमकं काय, हा आजार नेमकं कशाने होतो, काय उपाय घ्यायचे आहेत, डिटेल्स माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे।
डॉक्टर नेमकं याबद्दल काय म्हणालेत, काय काळजी घ्यायची आहे, हे व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय व्हिडिओ कुठे थांबवू नका, नाहीतर तुम्ही देखील आजारी पडू शकता. काय आहे की आता आपल्या लिव्हरमध्ये म्हणजेच आपल्या यकृतामध्ये एक निर्माण झालेली एक अशी परिस्थिती आहे जिला फॅटी लिव्हर असं म्हणतात. ही स्थिती बहुतांश वेळा जास्त वजन असणाऱ्या किंवा त्या ठिकाणी पोट वाढलेल्या किंवा लठ्ठ लोकांमध्ये जास्त दिसून येते आहे. जर तुमचं पोट वाढलं असेल, पोटाचा घेर जरा जरी वाढला असेल, तर यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती डॉक्टरांनी दिल्या. आपल्या लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी साठत जाते आणि ही स्थिती तयार होते. या स्थितीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात फारसा त्रास तुम्हाला होत नाही, पुढील टप्प्यामध्ये त्रास वाढत जातो. फॅटी लिव्हरची जी काय स्थिती आहे तर ती अधिक या ठिकाणी बिघडत गेली की लिव्हर तुमचं या ठिकाणी सिरोसिसमध्ये रूपांतरित होतं आणि लिव्हर खराब होण्याचा धोका त्या ठिकाणी दुपटीने वाढला जातो. ही स्थिती दारूमुळे होत नाही, पण दारू जर पिल्याची स्थिती आणखी बिघडू शकते. फॅटी लिव्हरवर मात करण्यासाठी दारू, सिगरेट पूर्णपणे टाळणं आवश्यक आहे. तसेच त्याचबरोबर अजून काही पदार्थ तुम्हाला पुढे सांगणार आहे, ते तुम्ही अजिबात खायचं नाही. लिव्हर हेल्थ UK म्हणजेच युनायटेड किंगडम मधील एक संस्था आहे. त्यांच्या संशोधनातील या ठिकाणी माहितीनुसार यकृताच्या पेशीमध्ये म्हणजेच फॅटी जर तुम्ही नसेल किंवा फॅटचे प्रमाण अत्यंत कमी असले तर यकृताच्या पेशी चांगल्या या ठिकाणी आरोग्यपूर्ण समजल्या जातात. पण लिव्हरमध्ये म्हणजेच यकृतामध्ये 5% जास्त मेद म्हणजेच फॅटवर जमा झालं तर ते जास्त प्रमाणात जमा झालं आणि त्याचं रूपांतर फॅटी लिव्हरमध्ये झालं तर इंग्लंडमधील या संस्थेच्या माहितीनुसार 65 कोटीपेक्षा लोकांना जगामध्ये या ठिकाणी फॅटी लिव्हरचा त्रास सुरू होत आहे. आणि जे अल्कोहोल म्हणजेच दारू देखील घेत नाहीत तर म्हणून त्यांचा आजार हा भीषण होत चालला आहे. याची कल्पना या ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहे. आता याचे टप्पे कोणकोणते असतात तर बघा, डॉक्टर लगेच या ठिकाणी म्हणले कोणकोणत्या साधारणपणे तुम्ही उपाययोजना यासाठी करायच्या आहेत, कोणत्या आहारातील पदार्थ तातडीने बंद करायचे आहेत हे आपण पाहूया. याचे साधारणपणे 4 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे सिंपल फॅटी लिव्हर, म्हणजे सुरुवातीला थोडासा या ठिकाणी चरबीच्या या ठिकाणी प्रमाण तुमच्या लिव्हरमध्ये वाढायला सुरुवात होतं. या फारसा काळ त्या ठिकाणी राहत नाही, जळजळ वाटत नाही, बहुतांश वेळा कोणतंच लक्षण यासाठी जाणवत नाही. त्या ठिकाणी फॅटी लिव्हर आजाराची सुरुवात झाली की नाही याची कल्पना लोकांना लवकर येत नाही. पण याच काळात जर चांगला आहार, जीवनशैलीमध्ये जर तुम्ही बदल केला तर आता या ठिकाणी तुम्ही निश्चितच वाचू शकता. तुमचा आजार सुद्धा बरा होऊ शकतो आणि आजार वाढणार देखील नाही. मग त्यानंतरची पुढची प्रोसेस जी येते ती म्हणजे या ठिकाणी स्टेटोपायसिस, म्हणजेच त्या ठिकाणी दाह फॅट सेन्स जे आहेत तर त्याचं प्रमाण वाढायला या ठिकाणी लागतं. मेदांचं प्रमाण यकृतामध्ये वाढतं आणि त्यानंतर खराब ज्या ऊती असतात, ज्या पेशी आहेत त्या वेगाने वाढतात आणि मग त्याची दुरुस्ती करणे यकृताला या ठिकाणी शक्य होत नाही. त्यामुळे यकृतामध्ये एक विशेष घाव या ठिकाणी तयार होतो, म्हणजे अगदी एक जखम आत तयाराला सुरुवात होते आणि त्याला फायब्रोसिसमध्ये रूपांतर होतं. पुढची स्टेज असते फायब्रोसिस, ज्याच्यामध्ये लिव्हरला चिरा पडायला अचानक सुरुवात होतात, वन पडतात, रक्तवाहिन्याजवळ त्या ठिकाणी आता जखम वाढू लागते, फायब्रोसिस या ठिकाणी होते. या काळामध्ये प्रचंड वेदना होतात आणि पुढचा मोठा धोका असतो या ठिकाणी सिरोसिस, म्हणजे हा 4था टप्पा आहे. जर हा टप्पा जर आला मग बरगड्याजवळ तुम्हाला अचानक दुखू लागतं, डोळे पिवळे पडू लागतात, पोट फुगण्यासारखे प्रकार या ठिकाणी होऊ शकतात. मग आता दारू न पिता लिव्हर खराब होण्याचा प्रॉब्लेम कोणला होतो तर तुमचं वजन जर जास्त असेल, तुमचं या ठिकाणी रेजिस्टन्सची स्थिती निर्माण झाली असेल, रक्तदाबाचा त्रास असेल, तुम्ही धूम्रपान मद्यपान करत असाल किंवा या ठिकाणी करत जरी नसाल तरी सुद्धा हे होऊ शकतं. मग आता या आजारांचं निदान कसं करायचं तर याच्या रक्ताची चाचणी आहे तर ती हिपॅटायसिस साधारणपणे एक प्रकारची चाचणी असते, तर ज्यामध्ये एक चाचणी आपण करून घेणं गरजेचं आहे. अल्ट्रासाउंड स्कॅन देखील या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्या ठिकाणी बायोप्सी ही त्या ठिकाणी केली जाते, तो तपासायला जातो. तर त्यावेळी काय केलं पाहिजे तर आपलं वजन आणि उंची योग्य प्रमाणात आहे का हे नीट बघावं लागेल. चांगला आहार तुम्हाला घ्यायचा आहे, फळं यांचा समावेश करायचा आहे, साखर, मीठ, साखर त्या ठिकाणी युक्त जे पदार्थ असतात तर ते बाहेरचे पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करायचं आहे. तसेच
या ठिकाणी चांगलं अन्न घ्यायला तुम्ही सुरुवात करायचं आहे। BCCशी बोलताना म्हणजेच या ठिकाणी आता एका न्यूज चॅनलशी बोलताना डॉक्टर प्रणिता अशोक पाटील ज्या या ठिकाणी आता यकृताच्या मुख्य डॉक्टर आहेत, त्यांनी म्हणाल्या की नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हर म्हणजे दारू न पिता लिव्हर खराब होण्याचा धोका आजार आहे, तर तो बहुतांश ठिकाणी वाढलेला आहे। कारण तुमच्या मेटाबॉलिक म्हणजेच तुमच्या पचनक्रियाच्या प्रक्रियेत त्यातच वजन वाढल्यामुळे हे दिसू शकतं। टाईप 2 डायबिटीज असेल किंवा उच्च रक्तदाब तुमच्यामध्ये असेल, यावर उपाय करण्यासाठी वेगवेगळे औषध दिले जातात। डायबिटीज असणाऱ्या लोकांना वेगवेगळे औषधे दिली जातात। सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे केवळ भात, भाकरी, पोळी आहार न ठेवता भाज्या, फळं, दूध, दही, ताक, सुकामेवा याचे योग्य प्रमाणात पोटात तुम्हाला सेवन करायला हवं। रोज एखाद्या प्रकारचा व्यायाम तुम्ही केलाच पाहिजे। झोपेची गुणवत्ता सुधारली पाहिजे। 8 तासांची झोप दररोज घ्यायलाच पाहिजे। ताणतणाव कमी केला पाहिजे, टेन्शन घेतलं नाही पाहिजे। यामुळे आजारांची वाढ आणि तीव्रता कमी होते, असे डॉक्टर त्या ठिकाणी प्रणिता म्हणाल्या। आता युनिव्हर्सिटी ऑफ त्या ठिकाणी अमेरिकेतील एक युनिव्हर्सिटी आहे, तर त्यांनी अभ्यासात एक असं म्हटलंय की 1 दिवसाआड तुम्ही उपवास करा, म्हणजे आता आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 दिवस उपवास करा। दिवसाआड उपवास करायचा आणि दररोज व्यायाम केल्यामुळे आता काही नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हर डिसीज आहेत, म्हणजे दारू न पिता लिव्हर खराब होण्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो कमी होतो। कारण पहिल्या स्टेजमध्ये याच्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसत नाहीत। त्यामुळे तुम्ही हप्त्याभरामध्ये 1-2 दिवस उपवास जरी केला, तर व्यायाम जरी केला किंवा फळभाज्या देखील खाल्ल्या, तर नक्कीच तुम्ही यापासून वाचू शकता। तुम्ही भात, पोळी, भाजी, तेलकट पदार्थ आहारामध्ये घेण्यापेक्षा केळी, सफरचंद, चिक्कू, डाळिंब तसेच या ठिकाणी आता दूध, पालेभाज्या, टोमॅटो, गाजर या पदार्थांचा वापर जास्तीत जास्त आहारामध्ये करा। नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आता तुम्हाला फॅटी लिव्हर म्हणजेच या ठिकाणी यकृताचा कोणता आजार असेल तर यापासून तुम्ही वाचू शकता। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।